खूप दिवसांपासून आहे ना, कारभाऱ्यांची इच्छा होती, की आजोबांच्या विसाव्याला पाया पडायला सगळ्यांनी मिळून जायचं. तर आज आम्ही विसाव्याला पाया पडण्यासाठी कल्याणमध्ये आलोय आणि कल्याणमधलं त्यांचं घरसुद्धा त्यांनी मला दाखवलंय. हे पडकं घर त्यांचं. फक्त भिंतींची दगडं शिल्लक राहिलेत चारी बाजूंनी आणि इथं आम्ही येऊन करवंदसुद्धा खूप खाल्ले आणि विसाव्याची पूजा केली मस्तपैकी शेला पागोटा वगैरे चढवून आणि एक करवंद खाण्याची मजा घेतली. सगळ्या जाळ्यांचे करवंद तोडून खाल्ले. काही जाळ्यांचे गोड-गोड होते आणि काही जाळ्यांचे आंबट-गोड असे करवंद होते. खूप मजा आली करवंद खायला. करवंदाच्या जाळीत जाऊन करवंद तोडून खायला जी मजा येते ना, ती विकत घेऊन खायला मजा येत नाही. तर आहे ना, परत मी आहे ना, आम्ही विसाव्याच्या तिथल्या जाळीतले जाऊन करवंद तोडून खाल्ले. खूपच मस्त करवंद लागत होते आणि आम्ही इथून निघाल्याच्या नंतरनं आम्हाला आहे ना, माती दिसली. तर ही माती खूप मऊ-मऊ अशी लालबुंद माती होती. तर आम्ही दोघं जण या मातीमध्ये खेळत बसलो. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि कारभारी तोपर्यंत गाडीपाशी पोहोचले सुद्धा आणि इथून गेल्याच्या नंतर आहे ना, आम्ही ही खिचडी भात केला आणि कैरीची चटणी केली. या जेवायला.